नमस्कार. आपल्या सगळ्यांचे राजमुद्रा न्यूज लाईव्ह मध्ये मनापासून स्वागत. सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ज्यांनी नांदेड, परभणी, बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद येथील विविध पदांवर यशस्वीरित्या कार्यकाळ पूर्ण करत आपल्या कार्याची नाममुद्रा स्वकर्तृत्वाने उमटवली, तसेच सेवानिवृत्तीनंतरही समाजकार्यात सक्रिय असणारे कार्यक्षम व्यक्तिमत्व माननीय शिवाजी दत्तात्रय कपाळे सर यांच्याशी आपण समाज मुद्रा या विशेष सदरात चर्चा करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. सर, सर्वप्रथम यशवंतराव ग्रामविकास व शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार आपल्याला जाहीर झाला आहे. या गौरवशाली सन्मानाच्या निमित्ताने राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या वतीने आपले मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद. आपण या ठिकाणी मला बोलावून घेऊन माझं या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिलात. धन्यवाद. तर सर, हा राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार आपल्याला मिळाला आहे, त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचा दरवर्षी दिला जाणारा जो जीवन गौरव पुरस्कार आहे, तो जीवन गौरव पुरस्कार यावर्षीसाठी या वर्षासाठी त्यांनी माझी निवड केली आहे. त्याबद्दल मला अतिशय आनंद झालेला आहे. मी जे यापूर्वी कार्य केलं आहे शासकीय सेवेमध्ये अधिकारी या पदावर कार्य करत असताना मी केलेल्या कार्याची दखल घेऊन आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर वेगवेगळ्या माध्यमातून करत असलेल्या कार्याची दखल घेऊन लोकसंवाद साहित्य संमेलन यांनी मला जीवन गौरव पुरस्कार जाहीर केलेला आहे आणि येणाऱ्या 11 जानेवारी 2026 रोजी तो सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येत आहे. त्याबद्दल मला अतिशय आनंद झालेला आहे. नक्कीच सर. तर सर, आपण आपलं प्राथमिक शिक्षण जे आहे ते एका छोट्याशा गावामधून घेतलेलं आहे, ते प्रशासकीय सेवेपर्यंत पोहोचलात, तर ह्या पूर्ण प्रवासाचा आम्हाला ऐकायला आनंद होईल. प्राथमिक शिक्षणाबद्दल जर बोलायचं झालं तर माझं शिक्षण एकाच शाळेमध्ये झालेलं नसून वेगवेगळ्या गावामध्ये आणि वेगवेगळ्या शाळांमधून झालेलं आहे. माझं 1ली ते 3री पर्यंतचं शिक्षण लोंढे सांगवी तालुका लोहा या गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये झालेलं आहे. माझं इथं 4था वर्ग तेलंगवाडी तालुका कंधार या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये झालेला आहे. 5वी 6वी आणि 7वीचं जे शिक्षण आहे, ह्या 3 वर्षाचं शिक्षण किवळा तालुका लोहा या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये झालेलं आहे. इयत्ता 8वीचं शिक्षण समता विद्यालय उस्माननगर तालुका कंधार या शाळेतून झालेलं आहे. 9 आणि 10 या 2 वर्षाचं शिक्षण माझ्या स्वतःच्या गावातून म्हणजेच शिराढोण तालुका कंधार या गावातून 2 वर्षाचं शिक्षण मी पूर्ण केलं आहे. याप्रमाणे माझा प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचा प्रवास आहे. तर सर, यासोबतच आपलं उच्च माध्यमिक शिक्षण आणि स्पर्धा परीक्षेची तयारी आणि या पूर्ण प्रवास कसा होता तुमचा? शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थातच 10वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पहिल्यांदाच नांदेडसारख्या शहरामध्ये येऊन यशवंत महाविद्यालयामध्ये 11व्या वर्गात प्रवेश घेतला. 10+2+3 हा नवीनच अभ्यासक्रम सुरुवात झाला होता. तत्पूर्वी PUC असायची. PUC बंद होऊन 10+2+3 हा अभ्यासक्रम सुरुवात झाला होता. 11वी आणि 12वी या 2 वर्षाचं माझं कनिष्ठ महाविद्यालयाचं शिक्षण यशवंत महाविद्यालयामध्ये पूर्ण झालं आहे. यशवंत महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असताना आनंदाची गोष्ट म्हणजे इयत्ता 11वीमध्ये मी दोन्ही बॅचमधून वर्गामध्ये प्रथम उत्तीर्ण झालोय, क्रमांक 1 वर उत्तीर्ण झालोय. त्यानंतर 12व्या इयत्तेमध्ये तत्कालीन औरंगाबाद बोर्ड जे होतं 12वीचं औरंगाबाद बोर्ड, त्या बोर्डामधनं मी मराठवाड्यामध्ये मेरिटमध्ये गुणवत्ता यादीमध्ये 5व्या क्रमांकावर उत्तीर्ण झालोय. जेव्हा मी 11वीला पहिल्या क्रमांकानं उत्तीर्ण झालो आणि 12वीला गुणवत्ता यादीमध्ये माझा क्रमांक आला, तेव्हापासून शिक्षणाबद्दल मला आवड निर्माण झाली आणि मला एक प्रकारची प्रेरणा मिळाली, उत्साह मिळाला आणि शिक्षण घ्यायला मला अधिक आनंद वाटू लागला. अधिक त्याच्यामध्ये रस घ्यायला लागलो, अधिक आवड निर्माण झाली आणि याचा परिणाम म्हणून यशवंत महाविद्यालयातूनच इंग्लिश लिटरेचरसह मी BAची पदवी प्रथम श्रेणीमध्ये प्राप्त केली. BAची पदवी
प्रथम श्रेणीमध्ये प्राप्त केल्याच्या नंतर माझा जो कल होता, माझा जो मूळ उद्देश होता की आपण BEd करावं आणि इंग्रजीचा शिक्षक म्हणून नावलौकिक मिळवावा, विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावं, हा माझा मूळ हेतू होता. परंतु ग्रॅज्युएशन संपल्याबरोबर MPSCच्या परीक्षा द्यायची मला आवड निर्माण झाली. 1981मध्ये मी त्यावेळेस नांदेडला परीक्षा केंद्र नसतानाही परभणी या ठिकाणी जाऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची लिपिक वर्गीय स्पर्धा परीक्षा दिली आणि त्याच्यामध्ये मी चांगल्या मार्कांनी यशस्वी होऊन मला क्लार्क या पदाची नोकरी मिळाली. या पदाची नोकरी मिळाल्यानंतर परत मला उत्साह वाटायला लागला, आवड निर्माण झाली, मला प्रेरणा मिळाली आणि त्यानंतर मी परत सहाय्यक प्रशासन अधिकारी या पदाची परीक्षा दिली आणि त्यात देखील माझी निवड झाली आणि मंत्रालय मुंबई येथे सार्वजनिक बांधकाम विभागात सहाय्यक प्रशासन अधिकारी या पदावर मला नियुक्ती मिळाली. परत मी तिथे थांबलो नाही. त्यानंतर परत माझा परीक्षा द्यायचा नित्यक्रम चालूच होता. मला आवड निर्माण झाली होती. एक प्रकारचं मला व्यसनच लागलेलं होतं. मी नंतर बँकिंग सर्व्हिस रिक्रुटमेंट बोर्डाची परीक्षा दिली. तीही परीक्षा उत्तीर्ण होऊन गुणवत्ता यादीत येऊन माझी सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये क्लर्क कम कॅशियर या पदावर निवड झाली. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करत असताना पुन्हा मी माझा नित्य नेमाचा जो अभ्यासक्रम आहे, परीक्षा द्यायची जी आवड आहे, स्पर्धा परीक्षेला बसायची जी आवड निर्माण झाली होती, त्याच्यामध्ये खंड पडू दिला नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा द्यायची माझी सतत तयारी चालू होती आणि ह्या परीक्षा देत असताना 1986मध्ये गटविकास अधिकारी पंचायत समिती या पदावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत माझी निवड झाली आणि पहिल्या प्रथम मी पंचायत समिती कळंब, जिल्हा उस्मानाबाद येथे गटविकास अधिकारी या पदावर रुजू झालो. तेव्हापासून आज तागायतपर्यंत प्रशासकीय सेवेत काम करत असताना मी मागे वळून पाहिलेलं नाही. ग्रामीण भागातील विशेषतः दारिद्र्यरेषेखालील गरीब कुटुंबांना दारिद्र्यरेषेच्या वर आणण्यासाठी, शेतकऱ्यांच्या प्राथमिक गरजांची पूर्तता करण्यासाठी मला मिळालेल्या अधिकाराचा जास्तीत जास्त वापर करून त्यांचा फायदा कसा होईल, ग्रामीण भागातील आपले मायबाप, आईवडील, भाऊबंद यांना जेवढी मदत करता येईल पदाच्या माध्यमातून तेवढी मदत करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि हे करत असताना मी माझ्या पदाला, मी माझ्या कर्तव्याला पूर्ण न्याय दिलेला आहे. यात मला अतिशय समाधान वाटतं, आनंद वाटतो. ओके सर. तर सर आम्ही असं पाहतोय की आपण आठवड्यातून 1-2 दिवसाला तरी गावाकडे जाऊन येता, म्हणजे गावाशी आपली नाळ जुळलेलीच आहे. तर आणि त्यासोबतच गावामध्ये जे विविध उपक्रम होतात त्यामध्ये सुद्धा सहभागी होतात. तर त्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती द्या. महाभारतामधला एक प्रसंग आहे. जेव्हा महाभारतामध्ये रावण आणि रामाचं युद्ध संपलं आणि श्रीलंकेवर विजय मिळवला, श्रीलंका जिंकल्या गेली, तेव्हा श्रीलंका सोन्याची होती. श्रीलंकेकडे पाहिल्यानंतर लक्ष्मणाचं मन चलबिचल झालं. चलबिचल झाल्यानंतर प्रभू श्रीरामचंद्र म्हणाले, अपि स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते, जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. कुठल्याही चमचमीत बेगडी, कुठल्याही शहराला बळी न पडता आपली जी मातृभूमी आहे, आपली जी जन्मभूमी आहे, आपली जी कर्मभूमी आहे, आपण ज्या गावात जन्मलोत, आपली ज्या गावामध्ये वाढ झाली, आपण ज्या गावामध्ये रांगायला, चालायला, बोलायला शिकलोत, ज्या गावामध्ये आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं, ज्या ठिकाणी आपल्या व्यक्तिमत्वाचा भक्कम पाया उभारला गेला, त्या गावाला विसरणं कदापिही शक्य नाही. भावाला, गावाला आणि देवाला कधीही विसरू नये असं म्हणतात. त्याप्रमाणे आतापर्यंत मी माझ्या गावाला, मी माझ्या भावांना आणि मी गावातील देवाला आतापर्यंत विसरलो नाही. आठवड्यातून किमान 1 तरी दिवस गावात जायचं, आपल्या भावांसोबत, आपल्या भावकीसोबत, आपल्या गावातील ग्रामस्थांसोबत, आपल्या भावकीतील सर्वांसोबत
सर्वांमध्ये मिळून राहायचं, सर्वांच्या सुखदुःखामध्ये सामील व्हायचं, सर्वांसोबत विचाराची देवाणघेवाण करायची, सर्वांच्या भावनांची कदर करायची, सर्वांच्या मतांचा आदर करायचा, वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्यायचा, त्यांना साष्टांग नमस्कार करायचा, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा. गावातील प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमामध्ये आपणाला शक्य होईल त्याप्रमाणे त्यात भाग घ्यायचा आणि आपणही आनंद घ्यायचा आणि आपल्या गावातील ग्रामस्थांनाही आनंद मिळवून द्यायचा. हा जो माझा स्थायी भाव आहे तो मी आजपर्यंत जपलेला आहे आणि त्यात यापूर्वी मी उल्लेख केल्याप्रमाणे मला आनंद वाटतो आणि मला समाधान मिळतं. गावातील नागरिकांबरोबर, गावातील सर्वांच्या बरोबर राहिल्यानंतर जे समाधान मिळतं ते समाधान जगात इतरत्र कुठेच मिळत नाही. गावातलं मिळालेल्या समाधानाचं जे मूल्य आहे ते अमूल्य आहे, त्याचं कुठलंही मूल्य निर्धारित करता येत नाही. म्हणून गावामध्ये दर आठवड्याला 15 दिवसाला गावात जायचं आणि मिक्स व्हायचं हा माझा नित्यक्रम आजही चालू आहे आणि यापुढे सुद्धा माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तो उपक्रम चालू राहणार आहे. नक्कीच सर, खूप छान. तर सर, आपला शासकीय सेवेतला आणि समाजकार्याचा प्रवास नेमका कसा सुरू झाला आणि पदावर असताना कोणते उल्लेखनीय कार्य आपल्याला करता आले किंवा कोणते अभियान राबवता आले, काय सांगता येईल? सुरुवातीपासूनच माझे आई वडील जरी अशिक्षित असले तरीही त्यांनी माझ्यावर सुसंस्कार केलेले होते, माझ्यावर चांगले संस्कार केलेले होते. पाप ते परपीडा, पुण्य ते पर उपकार, हे जे आईवडिलांनी माझ्यावर संस्कार केले होते त्या संस्काराचा धागा आपण पकडून शक्य होईल तेवढी पदाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांना आपण मदत करायची. आपल्या पदाचा कुणालाही त्रास होणार नाही आणि आपल्यामुळे कुणीही अडचणीत येणार नाही याची काळजी घेतली आणि आपण स्वतः अडचणीत न येता आपल्याला मिळालेल्या अधिकाराचा वापर करून ग्रामीण भागातील जनतेचे जास्तीत जास्त प्रश्न सोडविण्याकडे माझा कल होता. इंदिरा आवास योजनेमार्फत गरीब कुटुंबांना दिली जाणारी घरकुलं असतील, जीवनधारा किंवा जवाहर विहिरी नावाच्या योजनेमार्फत दिल्या जाणाऱ्या विहिरी असतील आणि त्यामार्फत दिले जाणारे लाईटचे कनेक्शन असतील, यासारख्या ज्या छोट्या मोठ्या गोशाळेच्या खोल्या बांधकाम असतील, यासारख्या छोट्या मोठ्या मूलभूत सुविधा ग्रामीण भागातल्या ज्या होत्या, पिण्याच्या पाण्याचा हातपंप असेल, पिण्याच्या पाण्याची विंधन विहीर असेल, गावातील अंतर्गत रस्ते असतील, गावातील अंतर्गत गटारांचं बांधकाम असेल, ग्रामपंचायतचं दैनंदिन कामकाज अति गतिमान व्हावं यासाठी ग्रामसेवकांना प्रशिक्षण देणं, त्यांना प्रोत्साहित करणं, त्यांना ऊर्जा देणं, समाजाप्रती, ग्रामीण भागाप्रती आपली असलेली कर्तव्य याची जाणीव करून देणं हे सातत्यानं मी माझ्या सेवा काळामध्ये पूर्ण केलेलं आहे. गटविकास अधिकारी पंचायत समिती कळंब, गटविकास अधिकारी पंचायत समिती माजलगाव, गटविकास अधिकारी पंचायत समिती बिलोली या तीनही पंचायत समित्यामध्ये काम करत असताना माझ्यासोबत काम करणारे अधिकारी, कर्मचारी आणि वेगवेगळ्या योजनांचे लाभार्थी या सर्वांचा समन्वय साधून अतिशय सुरेख संगम साधून सर्वांचं समाधान कसं होईल यासाठी मी अहोरात्र प्रयत्न केलेले आहेत. हे करत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जसे की ग्रामपंचायतचे सदस्य, ग्रामपंचायतीचे उपसरपंच, ग्रामपंचायतचे सरपंच, पंचायत समित्यांचे सन्माननीय सदस्य, पंचायत समितीचे उपसभापती, पंचायत समितीचे सभापती आणि जिल्हा परिषदेचे सन्माननीय सदस्य, विषय समित्यांचे सन्माननीय सभापती, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि अध्यक्ष या सर्वांशी समन्वय साधून, सर्वांचा आदर करून, सर्वांच्या मतांचा विचार करून शासनाच्या कायद्याच्या आणि नियमांच्या चौकटीच्या बाहेर न जाता जास्तीत जास्त कामं करण्याचा प्रयत्न करण्यामध्ये मला यश मिळालेलं आहे. यामध्ये मला माझ्यासोबतचे अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी सुद्धा सहकार्य केलेलं आहे आणि लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांनीही अतिशय काम करायला मला प्रोत्साहन दिलेलं होतं, मला ऊर्जा दिलेली होती आणि त्यामुळे मला काम करता आलं आणि प्रत्येक ठिकाणचा कालावधी यशस्वीरित्या मला पूर्ण करता आला याचं मला अतिशय समाधान वाटतं. खूप छान सर. तर सर, हे काम करत असताना आपल्याला सुरुवातीच्या काळात काय आव्हाने जाणवली आणि त्यावर तुम्ही कसे मात करत गेलात? वेगवेगळ्या पदावर काम करत असताना, विशेषतः गटविकास अधिकारी पंचायत समिती या पदावर काम करत असताना
आपणाला असलेल्या अधिकाराची मर्यादा आणि समोर असलेली मोठ्या प्रमाणात कामं याच्यामुळे आपल्याला अधिकार नसताना आणि त्याच्यासाठी आवश्यक असणारी तरतूद पुरेशी उपलब्ध नसताना काम करत असताना अनेक अडचणी आल्या. परंतु जिथे अडचण आली तिथे मार्ग सापडतो. जे अधिकार पंचायत समिती स्तरावर गटविकास अधिकारी यांना आहेत त्या अधिकाराचा आपण पुरेपूर उपयोग करायचा आणि लोकांना सुविधा उपलब्ध करून द्यायच्या. आणि जे अधिकार आपल्याला नाहीत, पंचायत समिती स्तरावर जे अधिकार नाहीत, गटविकास अधिकारी यांना जे अधिकार नाहीत, त्या ठिकाणच्या जे अधिकार नाहीत त्या संबंधीच्या कामाचा प्रस्ताव तयार करायचा, जिल्हा परिषदेला प्रस्ताव सादर करायचा आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पदाधिकारी यांच्याशी समन्वय साधून त्या योजनांना मंजूर घ्यायची आणि अत्यावश्यक असणारा तेवढा निधी उपलब्ध करून घ्यायचा आणि पुढील कामं शेवटपर्यंत पूर्ण करायची. निधीअभावी किंवा अधिकार नसल्यामुळे कुठलंही काम प्रलंबित राहणार नाही याच्यासाठी शासनानं आपल्याला दिलेले अधिकार आणि आपला अधिकारी पदावर काम करत असताना आपल्या अंगभूत कौशल्य आपलं अंगभूत कौशल्य आणि आपल्याकडे असणारी अभ्यासातून मिळाली सर्व प्रकारची कौशल्ये याचा उपयोग करून जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यात मला यश मिळालेलं आहे. कुठल्याही पंचायत समितीमध्ये किंवा कुठल्याही जिल्हा परिषदेमध्ये मोठ्या स्वरूपाच्या गुंतागुंत निर्माण झालेली नाही. कधीही माझ्या सेवा कालावधीमध्ये सेवेच्या आयुष्यामध्ये कधीही मला कारण दाखवा नोटीस मिळाली नाही. कधीही कुणासोबत माझे मतभेद झालेले नाहीत. कुणासोबत कधीही माझा कुठलाही मतभेद झालेला नाही किंवा भांडणं झाले नाहीत किंवा कुठलाही मोठा प्रसंग उद्भवलेला नाही. यशस्वीरित्या कार्यकाळ पूर्ण करण्यासाठी मला संधी मिळाली आणि त्या संधीचा मी पुरेपूर उपयोग करून घेतलेला आहे. ओके सर. तर सर, ग्रामविकास आणि शिक्षण या क्षेत्रात काम करत असताना सर्वात महत्त्वाची गरज काय आहे आणि आजच्या ग्रामविकास धोरणांमध्ये कोणते बदल अपेक्षित आहेत, आपल्याला काय वाटतं? ग्रामविकास विभागामध्ये काम करत असताना ग्रामविकास विभाग हा संपूर्णतः ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी काम करत असतो. हे करत असताना ग्रामीण भागामधील ज्या मूलभूत समस्या आहेत त्या समस्या माझ्या डोळ्यासमोरून जात होत्या, मला जाणवत होत्या, मला अनुभवायला येत होत्या. ग्रामीण भागामध्ये सर्वात महत्त्वाचं काय असेल तर शिक्षणाचा अद्यापर्यंत उच्च शिक्षणापर्यंत जाण्याचा म्हणावा तेवढा प्रसार झालेला नाही. विद्यार्थी शाळेमध्ये जातात परंतु पूर्ण वेळ शाळेला देत नाहीत, अभ्यास करत नाहीत. त्यांच्या प्रायोरिटीज वेगळ्या असतात, त्यांचे प्राधान्यक्रम वेगळा असतो. शाळेपेक्षा शेतामध्ये जाणं, कामाला जाणं, हंगामामध्ये आईवडिलाला मदत करणं यामुळे शाळेच्या उपस्थितीवर आणि शाळेच्या अभ्यासावर परिणाम होतो. यासाठी गावातील शाळांमधून वेगवेगळ्या शासनामार्फत ज्या उपक्रम राबवले जातात जसे की मध्यंतरीचं शालेय पोषण आहार आहे, विद्यार्थ्यांना सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना गणवेश आहे, विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिलं जातं, पुस्तकं आहेत, नोट्सबुक आहेत, पेन आहेत, वेगवेगळ्या योजनांमधून सर्वच्या सर्व प्रकारचं साहित्य उपलब्ध करून दिलं जातं. याचा पुरेपूर फायदा घेऊन होतकरू पालकांची मुलं त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत आणि आपल्या कुटुंबाचा आणि आपल्या स्वतःचा विकास करून घेत आहेत. तरीही परंतु अंधश्रद्धेचा पगडा, अज्ञानाचा पगडा अद्यापही ग्रामीण भागामध्ये आहे. मोठ्या प्रमाणामध्ये गावातील अंधश्रद्धा दूर होऊन शिक्षणाचं प्रमाण, उच्च शिक्षणाचं प्रमाण वाढणं आणि त्या ठिकाणी उच्च शिक्षणाच्या मोफत सुविधा उपलब्ध करून देणं अतिशय महत्त्वाचं आहे. उच्च शिक्षण आजही खूप मोठं खर्चिक आहे, महागाडं आहे. गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना, हुशार विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण आजही परवडत नाही. त्यासाठी ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या मोफत सुविधा त्यांच्या आवडीप्रमाणे उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. ज्यामुळे ग्रामीण भागातील कुटुंब पुढे येतील, त्याचा उपयोग कुटुंबासाठी होईल, त्या विद्यार्थ्यासाठी होईल आणि देशाच्या समाजाच्या विकासासाठी होईल असं माझं मत आहे. नक्कीच सर. तर सर, यासोबतच आजच्या तरुण पिढीने आणि प्रशासन आणि समाजकार्य याकडे कशा प्रकारे पाहायला पाहिजे आणि अधिकारी होऊ इच्छिणाऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल?
आजचे जे महाविद्यालयीन तरुण आहेत त्यांना खूप संधी उपलब्ध आहेत. यापूर्वी अवेअरनेस नव्हता, अभ्यासासाठी साधनं उपलब्ध नव्हती, पुस्तक उपलब्ध नव्हती, वाचनालये उपलब्ध नव्हती. परंतु आज शिक्षणाचा मोठ्या प्रमाणाने प्रसार झाला आहे. नीटच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून, नेटच्या माध्यमातून पाहिजे ती माहिती विद्यार्थ्यांना उपलब्ध होत आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सकारात्मक जीवनशैली अंगीकारावी, कुठलंही व्यसन करू नये आणि वेगवेगळ्या संधी ज्या निर्माण होतात, प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या संधी निर्माण आहेत. शासकीय सेवेमध्ये संधी आहेत. UPSC आहे, MPSC आहे, स्टाफ सिलेक्शन बोर्ड आहे, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आहे, IFSC आहे, बँकिंग सर्व्हिस रिक्रुटमेंट बोर्ड आहे. अशा वेगवेगळ्या माध्यमातून शासकीय सेवेमध्ये सेवा करण्याच्या संधी उपलब्ध होतात. त्याचबरोबर शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजना आहेत. एखाद्या होतकरू तरुणाला व्यवसाय करायचा असेल तर व्यवसायासाठी वेगवेगळ्या शासनाच्या अंगीकृत मंडळामार्फत वेगवेगळ्या प्रकारच्या योजनामार्फत अनुदान आणि कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. अनुदान दिलं जातं, कर्ज उपलब्ध करून दिलं जातं आणि कर्जाच्या व्याजावर देखील त्या ठिकाणी सवलत दिली आहे. ह्या संधीचा फायदा घेऊन तरुणांना आपल्या अंगी असणाऱ्या कौशल्याच्या आधारे आपल्याला आवड असलेल्या क्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठी खूप मोठी संधी शासनाने उपलब्ध करून दिली आहे. त्या संधीचा चिकाटीनं, सातत्यानं उपयोग करून घ्यावा आणि आपलं स्वतःचं, आपल्या कुटुंबाचं, आपल्या समाजाचं आणि आपल्या देशाचा विकास करावा, अशी माझी भावना आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. नक्कीच सर. तर सर, यासोबतच आपले अध्यात्म किंवा इतर विषयावर वाचन लेखन सातत्याने चालूच असते, तर याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. अतिशय चांगला प्रश्न आहे. हा माझ्या आवडीचा विषय आहे. समाजामध्ये वावरत असताना, काम करत असताना दोन प्रकारचे प्रवाह असतात. एक असतो तो सकारात्मक विचारांचा प्रवाह असतो, दुसरा असतो तो नकारात्मक विचारांचा प्रवाह असतो. एक प्रवाह असतो तो सत्याच्या मार्गावरून चालणारा, एक मार्ग असतो तो सत्याच्या मार्गावरून चालणारा आणि दुसरा मार्ग असतो तो चुकीच्या मार्गाने जाणारा. सत्याच्या मार्गावरून आपली वाटचाल करायची असेल तर त्याला संत साहित्य अतिशय महत्त्वाचं आहे. संत साहित्य हे समाजाचं आरोग्य टिकून ठेवणारं साहित्य आहे, समाजाला दिशा दाखवणारं साहित्य आहे. संत ज्ञानेश्वर महाराज असतील, जगद्गुरू संत तुकाराम महाराज असतील, संत नामदेव महाराज असतील, संत एकनाथ महाराज असतील, संत जनाबाई असतील आणि या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे संत असतील, त्या संतांनी साहित्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भर घातलेले आहे. आणि हे सर्व संत साहित्य जे आहे ते माणसाला माणूस म्हणून जगवण्यासाठी शिकतं. माऊली जे ज्ञानेश्वर महाराजांना म्हणतात, मा म्हणजे मानवता, मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उदारता आणि ली म्हणजे लीनता. असं मानवता, उदारता आणि लीनता ह्या मार्गाने चालण्यासाठी माऊली म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज आणि वैराग्याची मूर्ती असणारे संत तुकाराम महाराज, संत तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये समाजातील संपूर्ण प्रश्नाची त्या ठिकाणी माहिती दिली आहे. एकही प्रश्न असा नाही की जो गाथेमधून सुटणारा नाही. गाथा वाचल्यानंतर, संत तुकाराम महाराजांची गाथा वाचल्यानंतर सुटणारा नाही. जीवन जगत असताना संयम कसा असावा हे जर शिकायचं असेल तर संत एकनाथ महाराज यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. संत एकनाथ महाराजांनी कुठलाही आघात झाला, कुठलाही त्रास झाला, जाणून बुजून कुणी कुठलाही आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला तरीही आपला संयम न ढळू देता त्रास देणाऱ्याला सुद्धा आपलंसं कसं करून घ्यावं याचा विचार संत एकनाथ महाराजांनी शिकवला आहे. म्हणून समाजाचं आरोग्य टिकून राहण्यासाठी, समाजाची आरोग्याची उत्कर्ष होण्यासाठी संतांचं साहित्य अतिशय उत्कृष्ट आहे, उपयुक्त आहे, परिणामकारक आहे. संत साहित्यामध्ये कुठल्याही अंधश्रद्धा नाहीत. अंधश्रद्धेला खतपाणी घातलेलं नाही आहे. अंधश्रद्धेचा पुरस्कार कुठलंही संत साहित्य करत नाही. सर्वच संत साहित्य हे पुरोगामी विचाराचं आहे, विचाराला चालना देणार आहे. म्हणून मी दररोज किमान एखादा तरी अभंग वाचत असतो किंवा ज्ञानेश्वरीमध्ये एखादी तरी ओवी वाचत असतो किंवा संस्कृतमधलं एखादं तरी सुभाषित वाचत असतो किंवा 4-5 सुविचार वाचायचे आपल्याला, किंवा आपल्याला याच्यापैकी आपल्याला जे आवडलेलं असेल, जी आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आवडलेली आहे
संत तुकाराम महाराजांचा जो आपल्याला अभंग आवडलेला आहे किंवा एखादा आपल्याला सुभाषित आवडलेला असेल किंवा एखादा सुविचार आपल्याला आवडलेला असेल, तो अंगीकारण्यासारखा असेल, तो आचरणात आणण्यासारखा असेल, तर तो मी माझ्या वैयक्तिक डायरीमध्ये लिहून घेतल्याशिवाय राहत नाही. आताही माझ्या सुविचाराच्या 2 डायऱ्या लिहून झालेल्या आहेत, भरलेल्या आहेत. संस्कृत सुभाषिताची माझी 1 डायरी भरलेली आहे. त्याच्यानंतर संत तुकाराम महाराज, संत तुकाराम महाराज आणि इतर संतांच्या अभंगाच्या 2 डायऱ्या भरलेल्या आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्याचं सुद्धा चांगल्यावरचं निवडक ओव्यांच्या संकलनाची 1 डायरी भरली आहे. ह्याच्या माध्यमातून मला सरळ, साधं, प्रामाणिक, सात्विक जीवन जगायला आवडतं आणि हे जीवन जगत असताना सर्वांकडं आपल्याचा पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असावा अशा प्रकारची शिकवण मिळते आणि चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व निर्माण व्हायला मदत होते. शिक्षण किती आहे हे तर महत्त्वाचं आहे. शिक्षण अतिशय महत्त्वाचं आहे. उच्च शिक्षण अतिशय महत्त्वाचं आहे. परंतु त्याचबरोबर सुसंस्कारित व्यक्तिमत्व आणि चारित्र्यवान व्यक्तिमत्व हे सुद्धा तितकंच आवश्यक आहे, नव्हे त्याच्यापेक्षाही अधिक महत्त्वाचं आहे. म्हणून शिक्षणाबरोबरच चारित्र्य आणि सुसंस्कार जपण्याचं कार्य मी स्वतः करतोय आणि जेव्हा जेव्हा मला संधी मिळेल तेव्हा माझे विचार व्यक्त करत असताना, माझी भावना व्यक्त करत असताना मी समाजासमोर माझे विचार ठेवतोय आणि त्याच्यामध्ये मला आनंद मिळतो, मला समाधान मिळतं आणि मला ऊर्जा मिळते. ओके सर. तर सर, सेवानिवृत्तीनंतरही आपण समाजकार्याशी जोडलेले आहात. पुढील काळात त्या संदर्भात आपली नेमकी काही दिशा ठरलेली आहे का? सेवानिवृत्ती म्हणजे फक्त शासकीय 58 वर्ष झाल्यानंतर नियत वयोमानाने शासनामधून सेवानिवृत्ती मिळते. 58 वर्ष वयाची पूर्ण झाल्यानंतर, 58 वर्ष पूर्ण झाल्यानंतर शासकीय सेवेतून जरी आपण सेवानिवृत्त झालो तरी आपण जीवनातून सेवानिवृत्त झालेलो नाहीत. आपल्या आयुष्यकोशामध्ये अनेक प्रकारचे सकारात्मक शब्द आहेत, अनेक प्रकारचे सकारात्मक विचार आहेत, अनेक प्रकारच्या आपल्या इच्छा आहेत. आपल्याला काय जे करावं वाटतं मन मोकळेपणानं, शासनाच्या नोकरीच्या बाहेर जाऊन जे करायला आवडतं ते करण्यासाठी आता आपल्याला भरपूर वेळ मिळालेला असतो. आपल्यावर कुठली बंधनं नसतात. जे समाजकार्य करायचं आहे, लोकांना चांगला मार्ग दाखवायचा आहे, उन्नतीचा मार्ग दाखवायचा आहे, शिक्षणाचा मार्ग दाखवायचा आहे, उच्च शिक्षणाचा मार्ग दाखवायचा आहे. बदलत्या काळाप्रमाणे होणारे जे शिक्षणामध्ये बदल आहेत, उच्च शिक्षणामध्ये होणारे जे बदल आहेत, त्यांना पारंपरिक शिक्षणाकडून तांत्रिक शिक्षणाकडं वळण्यासाठी त्यांना सल्ला देण्याचं काम, त्यांना प्रेरणा देण्याचं काम, ही जी वेगवेगळी कामं आहेत ती वेगवेगळी कामं करावी लागतात. त्याच्यानंतर समाजामध्ये, ग्रामीण भागामध्ये ज्या अंधश्रद्धा पसरल्या आहेत त्या अंधश्रद्धा हळूहळू कमी करून, दूर करून आपण नवीन योजनांचा स्वीकार करणं, बदलत्या काळाप्रमाणे बदलणं आणि आपला स्वतःचा, आपल्या कुटुंबाचा, आपल्या गावाचा विकास करून घेणं, यासाठी होईल तेवढा सहभाग घेण्याचं काम मी करत असतो आणि त्याच्यामध्ये मला आनंद मिळतो. आजही माझं काम ते नेहमी जेव्हा संधी मिळेल तेव्हा ह्या प्रकारचं काम माझं चालू आहे आणि यापुढे देखील चालू राहणार आहे. खूप छान सर. तर सर, आज आपल्याला राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक बघत आहेत त्यांना काय संदेश द्याल? राजमुद्रा लाईव्ह ही जी चॅनल आहे, हे राजमुद्रा लाईव्ह चॅनल समाजातील जे हिरे आहेत, जे मोती आहेत, जे चांगली व्यक्तिमत्व आहेत, जे उच्च शिक्षित व्यक्तिमत्व आहेत, ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगलं काम केलं आहे, अशा व्यक्तिमत्वांना या ठिकाणी बोलावून घेऊन त्यांना त्यांचे विचार व्यक्त करण्याची संधी उपलब्ध करून देणं आणि त्यांनी जे विचार केले, मौलिक विचार व्यक्त केले आहेत, हे मौलिक विचार समाजातील सर्व श्रोत्यापर्यंत पोहोचण्याचं अतिशय महत्त्वाचं काम राजमुद्रा न्यूज लाईव्ह करत आहे. त्याचा मलाही अतिशय आनंद होतोय की आपण अतिशय उत्कृष्ट काम करत आहात. आपल्या कामामध्ये दिवसेंदिवस प्रगती होत आहे. आपलं चिकाटी, आपलं सातत्य याला आपल्याला यश मिळत आहे आणि अशाच प्रकारच्या आपण चिकाटी आणि सातत्य कुठेही ना उमेद न होता, निराश न होता, समाजामध्ये जे जे चांगलं असेल, जी जी चांगली व्यक्तिमत्व असतील, ज्या ज्या चांगल्या योजना असतील, जे जे चांगले विचार असतील, त्यांना या ठिकाणी बोलावून घेऊन त्यांच्या भावना, त्यांचे मौल्यवान विचार समाजापर्यंत पोहोचण्याचं आपण काम सातत्यानं पुढे चालू ठेवावं अशी मनोमन माझी इच्छा आहे.
या संदर्भामध्ये एक संस्कृत सुभाषित आहे, मी उल्लेख करतोय. आ नो भद्रहा क्रंतवो यंतु विश्वतः दब्धासो अपरितास उद्भिदः देवा नोयता सद्विद वृद्धे असन्न प्रायो रक्षितारो दिवे दिवे. अशा प्रकारचं एक सुभाषित आहे. एके दिवशी मी सगरुळीला गेलो होतो डॉक्टर गोविंद नांदेडे साहेबांच्या सोबत. सगरुळीला गेल्याच्या नंतर सरपंचांच्या प्रशिक्षणामध्ये सरपंचांना नांदेडे साहेब प्रशिक्षण देत होते आणि त्या दरम्यान मी शाळेच्या आवारामध्ये फेरफटका मारला. त्या ठिकाणी मला हे संस्कृत सुभाषित वाचायला मिळालं. मी हे संस्कृत सुभाषित त्या ठिकाणी वाचन केलं, लिहून घेतलं, त्याचा अर्थ समजावून घेतला. हे सुभाषित असं म्हणतं, या समाजामध्ये या वातावरणामध्ये दोन मतप्रवाह आहेत. एक आहे चांगला मतप्रवाह, दुसरा आहे चुकीचा वाईट मार्गाचा मतप्रवाह. तर हे संस्कृत सुभाषित म्हणतं, या वातावरणामध्ये या पर्यावरणामध्ये जे जे चांगलं आहे, जे जे मंगल आहे, जे जे समाजाच्या आरोग्यासाठी पोषक आहे, ते ते सर्व माझ्याकडे यावं, माझ्या व्यक्तिमत्वामध्ये ते सम्मिलित व्हावं, माझ्या व्यक्तिमत्वामध्ये तो विलीन व्हावं आणि माझं व्यक्तिमत्व प्रसन्न व्यक्तिमत्व तयार व्हावं, चारित्र्यवान व्यक्तिमत्व तयार व्हावं, सुसंस्कारित व्यक्तिमत्व तयार व्हावं. आणि ह्या चांगल्या येणाऱ्या ज्या लहरी आहेत, या लहरी कुठेही मध्ये थांबू नयेत, अडू नयेत. दुसरा विचार असा आहे की या वातावरणामध्ये या पर्यावरणामध्ये नकारात्मक लहरी सुद्धा आहेत, वाईट विचारांचे लहरी सुद्धा आहेत. त्या लहरी माझ्यापर्यंत कधी येऊ नयेत आणि त्या जर माझ्याकडे यायला निघाल्या तर नियतीनं परमेश्वरानं त्या ठिकाणीच त्यांना थांबवून ठेवावं आणि वाईट विचार माझ्यापर्यंत येऊ देऊ नयेत. माझं एवढंच म्हणणं आहे की प्रत्येक नागरिकानं, प्रत्येक विद्यार्थ्यानं, प्रत्येक व्यक्तीनं आपलं व्यक्तिमत्व चारित्र्य संपन्न तयार करावं, सकारात्मक तयार करावं, चांगल्या विचारांचा अंगीकार करावा आणि एक स्वामी विवेकानंद म्हणतात त्याप्रमाणे चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व तयार व्हावं आणि आपला उपयोग समाजासाठी व्हावा. आपली डावी बाजू जर पाहिली वहीची, रजिस्टरची, कॅशबुकची, तर डावी बाजू जी असते ती जमाची असते. आपल्या व्यक्तिमत्वामध्ये चांगले चांगले गुण जमा व्हावेत आणि उजवी बाजू जी आहे ती खर्चाची आहे. आपल्या व्यक्तिमत्वामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये असणारे नकारात्मक पूर्ण विचार आपल्या आयुष्यातून निघून जावेत, वाईट विचार आपल्या आयुष्यातून निघून जावेत आणि पापते पुण्यते परोपकार पापते परपीडा याप्रमाणे आपलं जीवन, आयुष्य चारित्र्य संपन्न व्हावं अशी माझी भावना आहे, असं माझं मत आहे. धन्यवाद सर, आपण आम्हाला वेळ दिलात. तर हे होते शिवाजी कपाळे सर, ज्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्य केलेलं आहे आणि आता नुकताच त्यांनी आपल्याला प्रशासकीय सेवा आणि समाजकार्य याविषयी सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांना नुकताच जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल आपण ही मुलाखत त्यांच्यासोबत चर्चा केली. धन्यवाद सर, आपण आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं. आपण या ठिकाणी मला माझे विचार व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिलात. माझं मत व्यक्त करण्यासाठी मला या ठिकाणी आपण बोलावून घेतलात आणि शालेय जीवन, महाविद्यालयीन जीवन, त्यानंतर माझ्या वेगवेगळ्या पदावर झालेल्या सेवा आणि त्या माध्यमातून मला काम करायला मिळालेली संधी याबद्दल मला व्यक्त होता आलं. काम करत असताना जेवढं मला समाधान मिळालं तेवढंच समाधान आज कामाची उजळणी करत असताना या ठिकाणी मला मिळालेलं आहे आणि आपण ही संधी उपलब्ध करून दिलात त्याबद्दल मला आनंद वाटला. मी आपले ऋण व्यक्त करीत आहे, मी आपल्या आभार व्यक्त करीत आहे, मी आपल्याप्रती कृतज्ञ भाव व्यक्त करीत आहे. धन्यवाद. तर हे होते शिवाजी कपाळे सर, ज्यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्य केले आणि आपल्याला आज प्रशासकीय सेवा आणि समाजकार्य याविषयी सुंदर असं मार्गदर्शन देखील केलं. सरांना नुकताच राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्याबद्दल आपण सरांशी संवाद साधलेला आहे. तर पुन्हा भेटूयात पुढील मान्यवरांसह. तोपर्यंत पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह. धन्यवाद.